नमस्कार मित्रांनो, विनायक चतुर्थीला अंगारक योग असे करा गणपती व्रत पूजन, मेल शुभलाभ. अधिक मास आणि अंगारक योग यामुळे अधिक ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास सुरू झालेला आहे. यंदा 2026 मधील अधिक मासात अनेक शुभयोग जुळून येत आहेत. त्यातील पहिला म्हणजे विनायक चतुर्थी अंगारक योग. प्रथमेश असलेल्या गणपतींचे प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थीला व्रत केले जाते. अधिक मास आणि अंगारक योग यामुळे अधिक ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. विनायक चतुर्थी अंगारक योग व्रत पूजन कसे करावे, कोणत्या गोष्टींचा आवर्जून यात समावेश करायला हवा, त्याबाबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. प्रत्येक मराठी मासाच्या शुद्ध आणि बद्ध चतुर्थीला गणेश व्रत सांगितले जाते. मासातून 2 चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या 24 चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे 24 अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत असे म्हटले जाते. यंदा 2026 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक महिना असणार आहे, त्यामुळे 2 चतुर्थी तिथी वाढणार आहेत. मराठी पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष 13 महिन्यांचे असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, सर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या काळातील व्रताचरणांचे अनेक पटींनी लाभ मिळू शकतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी 19 मे 2026 रोजी विनायक चतुर्थी अंगारक योग आहे. तत्पूर्वी मे महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आला होता. अधिक मास विनायक चतुर्थी व्रताचे महत्त्व. गणपती बाप्पा हे अबलवृद्धांचे आराध्य दैवत, सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपतींचे विनायक नाव हे प्राचीनच आहे. विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्ह व्यापिनी असावी लागते. विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे. अधिक मास अंगारक योग विशेष महात्म्य. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतींचे विशेष पूजन करावे असे सांगितले जाते. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात असे सांगितले जाते. खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला. ही माझ्या जन्माची चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अधिक मास विनायक चतुर्थी अंगारक योग व्रत पूजन. विनायक चतुर्थी अंगारक योगावर सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पांचे दर्शन घ्यावे. दिवसभर उपवास करावा. गणपतींची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतींच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. अन्यथा ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतींना लाडू मोदक यांचा नैवेद्य दाखवल्यास उत्तम. गणपतींची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. अंगारक योग चतुर्थीला या गोष्टी आवर्जून कराच. मनोभावे गणपती बाप्पांचे नामस्मरण करावे. गणपतींना एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. जास्वंदाचे फूल अर्पण करावे. लाडवाचा नैवेद्य दाखवावा. गणपती अथर्व शीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे. गणपती अथर्व शीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे. अन्यथा ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.